तुझी मला गरज नाही. हे शब्द माझ्या पित्याच्या मुखाचे बाहेर पडले.
त्याच वेळी मी मार्गाने मार्गस्थ होत मार्गाला जात्या वेळी मी कुठं जाऊ काय करू हे विचार येतात क्षणी साक्षात शंभूदेवाने मला दर्शन दिलं आणि माझ्या शंकेचे निरसन केलं. आज तू म्हणजे कुणी नव्हे, वेगळा नव्हे, आम्हा देव जातीलाही घटक आहे. आणि आज तुझा जन्म झालाय तो मासोळीच्या उदरात, तो सुद्धा काळ. तर तू कोण असेल तर नव नारायणातील श्रेष्ठ नारायण म्हणजे कवी नारायण. त्या कवी नारायणाचा अवतार तू आहे. आज तुला नाव नाही, तुझी ओळखी नाही, म्हणून आज तुला मी नाव ठेवतोय. ते एकच मच्छीच्या उदरी तुझा जन्म झाला म्हणून सारेजण तुला मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणून ओळखली. पण या कलियुगात भक्ती मार्गाच्या प्रसारासाठी तू फिरला पाहिजे, पण अजून तू पूर्ण नाही. आज तुझ्या जीवनात एक ना एक दिवस साक्षात देवता तुझ्या समोर येऊन तुला पुढील ज्ञान प्राप्त करून देईल. म्हणून त्या भक्तीसाठी आज पायपीट करतोय आणि क्षणभर का होईना या ठिकाणी त्या भक्ती कर्मदान अर्पण करावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज चैतन्य स्वरूप माझ्या समोर नतमस्तक होतोय. हे मचिंद्र बालका, आश्चर्यचकित झाला, संभ्रमित झाला. तुझ्या सनेत्रासमोर आज हे रूप प्रकट झालं. या रूपाची ओळखी तुला नाही. तीन शिरे सहा हात म्हणजे साक्षात सत्यम शिवम सुंदरम रज सत्व तम या त्रय गुणांनी हे रूप म्हणजे दत्तात्रय होय, गुरु दत्तात्रय होय, गुरु दत्तात्रय. म्हणजे माझ्या शंभूदेवतेने मला सत्काराच्या वेळी सांगितले आज तुझ्या जीवनात तुझी गुरुदेवता भेटेल. हे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ओ दत्तदर्शन माझी गुरुमाऊली गुरुमाऊली नमस्कार. इच्छित मनोरथा सफला संतू. हे मच्छिंद्र, तू म्हणजे कुणी सामान्य नव्हे, साक्षात कवी नारायणाचा अवतार. मच्छिंद्रनाथ म्हणून माणसाच्या उदरात तुझा जन्म झाला. पुण्याच्या वेळी तुझं बालपण केलंय आणि असं असताना तुझा जन्म झाला तो कशासाठी? या विश्वात तुला काय करायचं आहे? केवळ हाच अनुग्रह तुला देण्यासाठी साक्षात दत्तमूर्ती उभी ठाकली. आज या कलियुगात मच्छिंद्रनाथ म्हणून मला अवतार घ्यावा लागलाय आणि माझी गुरुदेवता म्हणजे गुरु दत्तात्रय माझ्या समोर उभे आहे. मग तुम्ही जो अनुग्रह घ्यायला मला सांगा तो मी घेईन. मग हे मच्छिंद्र, नाथ तत्वाने मी आपल्याला आज मंडित करणार आहे. नाथ तत्वाची दीक्षा गुरु दत्तात्रय तुला देणार आहे. अरे प्रबोध निर्मळ न करी ऐसा गुरु कशाला, आणि गुरुपदी निष्ठा नाही ऐसा शिष्य कशाला. तुझी निष्ठा फक्त गुरु दत्तात्रयाच्या चरणाशी ठेव. आज या विश्व कार्यासाठी तू स्वतःला झोपून दे. मोक्ष जनाच्या उद्धारासाठी नाथ तत्व आज स्वतः समोर ठेवून या मोक्ष जनाच्या उद्धारासाठी तू घटावं. याच्यासाठी हे म्हणते हा कमंडलू आणि ही कुबडी तुझ्या हाती देतोय.
वस्त्र परिधान करून या मोक्ष जनाना मोक्षाचा मार्ग तू पटवून सांगायला हवं. जय अलक्ष निरंजन हरि ओम तत्सत परब्रह्म श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुला केवळ गुरुदत्ताचा येतोय. जय अलक्ष निरंजन म्हणजे अंधारूपी अंधकारात केवळ प्रत्येक मानवाचं जीवन आहे. त्याला ज्ञानरूपी सूर्यप्रकाशात उभं करायचं तुला आहे. आणि तेच उभं केल्यानंतर त्याला मोक्षाचं द्वार सताड उघडं राहणार आहे. आणि ते द्वार कशा पद्धतीने उघडं करून द्यायचंय हे मच्छिंद्रनाथ या मोक्ष जनाला पटवून द्यायचंय. पण ही नाथ तत्वाची दीक्षा घेतल्यानंतर या नाथ तत्वाला कुठेही केव्हाही कचेनाचा डाग लागता उपयोगाचा नाही. नाथ तत्व सदैव आभारी आणि आभारी राहायला म्हणून प्रतिदिनी फक्त 5 ग्रही कोरडा शिला भिक्षांत मागावं. कोरडा शिला 5 ग्रही भिक्षांत मागल्यानंतर तो कोरडा शिला केवळ मशानभूमीच्या ठिकाणी आणून तो शिजवावा. या गुरुदत्तात्रयाला नैवेद्य दाखवावा. अशा पद्धतीने होईल. गुरुदेव, जो उपदेश तुम्ही माझ्या जीवनात मला केला तो ते सार मी माझ्या घरी ठेवी आणि गुरुदेवतेनं सांगितलेल्या शब्दाला जागून भक्ती मार्गाचा प्रसार जगा उपदेश मी माझ्या हातून घडेल. एवढंच तर हे मच्छिंद्र केवळ भक्ती मार्गाचा प्रसार करत असताना अजून तू पूर्णत्व तुला प्राप्त झालं नाही. तुला पूर्णत्व प्राप्त केव्हा होणार? समस्त देव देवतांच्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी असणार आहे. आणि समस्त देवतांना मंत्राधीन करून घ्यायचंय मच्छिंद्रनाथ. आणि देवतत्वाची अचाट शक्ती आज तुझ्यापाशी असायला हवे जेणेकरून तू पूर्णत्व होशील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अदृश्य झाली आणि गुरुदेव तुमचा वरदहस्त माझ्या मस्तकी आला आणि साऱ्या ज्ञानाची भर मला झाली. निदान नातानं कसं वागावं, नातांचे नियम काय हे तुम्ही मला घडून दिले. पण अजून मी पूर्ण नाहीये. पण तुमच्या मुखातील शब्द ऐकते, हे मच्छिंद्र, जगात भक्ती मार्गाचा प्रसार का करावा? तर आज या कलियुगात महापतिव्रता वृंदा त्या वृंदेच्या शापाला देव दगडाचे झाले. मग देवतांवरील मानवाची श्रद्धा कमी होईल. देवतांचा दैवी तेज कुठेतरी लोप पावेल, अधोगती प्राप्त होईल. आणि आज जर का पाहिलाच आहे तर पिता आणि पुत्र यांच्यात भांडण, पत्नी आणि पती यांच्यात भांडण, आई मुलात भांडण, शेजारी एकमेकाला ओळखत नाही, अशा तऱ्हेची अधोगती या विश्वात चालली आहे. याला कुठेतरी आळा पक्षीला घातला पाहिजे. भक्ती मार्गाचा प्रसार मी करीना. प्रत्येकाला ओरडून सांगेल, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या यमयातना चुकून अंतिम सावित्य पदाची प्राप्ती मिळवायची असेल तर हे मानवा भक्ती मार्ग बरोबर. पण त्या भक्ती मार्गाचा प्रसार करते वेळी नाथांचं काम 5 घरं कोरडा शिला भिक्षा मागावी. नाथ भिक्षा मागणार ती स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे. पण याच्या मुळात एक महत्वाचं कारण कोणतं लपलं असेल तर कोणताही याचक आपल्या दारी भिक्षेसाठी येतो
तो काय नेण्यासाठी येतो? तुमच्या पदरी असणारा 18 विश्व दारिद्र्य, तुमच्या पदरी असणारी क्लेश पीडा, तुमच्या पदरी असणारा दुःख तो आपल्या झोळीत घेतो आणि म्हणूनच ती झोळी तो आपल्या गुरुदेवती जवळ सोडून तुमचं दुःख गुरुच्या चरणी अर्पण करतो. म्हणून आई आज याच्या कृपानं तुमच्याजवळ भिक्षा मागतोय. भिक्षा या माई, भिक्षा आपल्या मुखावटे बाहेर पडणारे प्रत्येक शब्द यावेळी या वीरभद्रानं आपल्या तळहातावर झेलले. कारण या वीरभद्राचा जन्म झाला तो फार आगळा वेगळा. कारण प्रत्येक मर्द मानवाचा जन्म होतो आहे तो स्त्री पुरुषाचं मिलन हो. योनी मार्गाने त्यांचा जन्म होतो आहे. पण या वीरभद्राचा जन्म झाला तो अयोनी संभवापासून आणि तो फक्त आईच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी. माझी आई म्हणजे दक्ष प्रजापतीची कन्या दाक्षायणी. एक जवी दक्ष प्रजापतीनं यावेळी पुत्र कामिष्ठ यज्ञ करण्याचा प्रारंभ केला.
त्या यज्ञातील रीतीला निमंत्रण नसतात त्रिलोक्यबद्ध पुरुष नाराच्या शब्दावर विश्वास ठेवून आप्त स्वकीयांना भेटण्यासाठी आई तिथं गेली, पण तिथं आईचा छटरी अपमान झाला. तिच्यानं यावेळी अपमान केल्यामुळे तिला वाईट वाटलं नाही, पण तिच्याशी तिचं लग्न झालं, म्हणजेच कैलासनाथाशी तिचं लग्न झालं. त्या कैलासनाथाची निर्वंशना करण्यासाठी दक्ष राजा यावेळी पात्र झाला, कारण त्याला झाला होता तो अहंकार. अहंकाराला धुंद होऊन भोलानाथाची निर्वंशना केली. ते आईला सहन झालं नाही. आई रागाला लावायला बंद झाली आणि पित्याला म्हणाली, पिताजी, मग हा पुत्र काढीचा यज्ञ एवढी कोणत्या करणं तुम्ही पूर्ण करणार हे मलाही पाहायचं आहे. म्हणून तिने त्या यज्ञात उडी टाकली. हा म्हणतात त्या रखरखत्या रणकुंडात उडी टाकतात. आई जळून भस्म झाली. सर्व मंडपाचा दोस्त यावेळी नंदीनं केला, पण दक्ष प्रजापती यावेळी महाबलाढ्य पराक्रमी त्याने अनेक शिवगणांना पळताभूमी थोडी केली. खलेला वृत्तांत यावेळी नंदीनं येऊन भोलानाथाला कथन केले. भोलानाथ रागानं लाल मंद होऊन आपल्या मस्तकी असणाऱ्या अनेक जटाई त्यातील एक जटा काढलेली या भूमीवर टाकली. त्या जटेच्या योगे करून या वीरभद्राचा जन्म झाला. अनेक प्रश्न मला भेडसावू लागले. त्या प्रत्येक प्रश्नाची मला उत्तर मिळाली, पण सांगा माझे आई कोण, माझे पिताजी कोण? त्याच वेळी त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बाळ, अरे आई तुझी मीच आहे, बापही तुझा मीच आहे. मग माझा जन्म झाला तो अयोनी समूहापासून, योनी समूहात माझा जन्म झालेला नाही. मग त्याच वेळी भोलानाथ गेले, कारण या त्रिलोक्यातील प्रत्येक गोष्टीला नाव आहे. मग बाळ, या तुझ्या देहाला साधेल आणि शोभेल असं नाव मी ठेवलं. याच्याही पुढे जर का कुणीतरी तुला विचारलं असेल, स्वाभिमानानं सांग, भोलानाथाचा पुत्र वीरभद्र असं तुझं नाव दिला. त्यावेळी पिताजी समोर मी प्रश्न ठेवला, पिताजी सांगा, माझा जन्म झाला तो का, कशासाठी? प्रजापतीनं केलेला एवढी प्रकार भोलानाथाने मला कथन केला. भोलानाथाची आज्ञा घेऊन दक्ष प्रजापती जवळ मी गेलो. विनवणीच्या शब्दाला सांगण्यासाठी मी पात्र झालो, पण अहंकाराला धुंद झालेला तो दक्ष माझ्याशी घनघोर युद्ध करण्यासाठी प्रयत्न केला. अनेक शस्त्राचे वार त्याच्या देहावर घेतले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण तो वरदी. मग शेवटी मी त्याचं महामणी मस्तक या माझ्या दोन्ही हातात धरलं आणि दोन्ही हाताला यावी त्याचं वीर खडा वेगळं केलं आणि त्या रखरखत्या रणकुंडात यावेळी आहुती दिली. गलेला व्रतात यावेळी भोलानाथाला मी कथन केलं. त्याच वेळी भोलानाथाने या निरंजन वनाचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्या माती दिली. बाळ, अरे प्रतिदिनी सुवर्णमय पुष्प माझ्या पूजना करता लागणार आहे, ते तुझ्या आईला आणून प्रतिदिनी द्यावे आणि या निरंजन वनाच्या प्रत्येक सुवर्णमय पुष्पाचं रक्षण करावं. माझ्या पित्याच्या आज्ञेनं यावेळी या निरंजन वनाचं रक्षण करण्याची मी पात्र होतो. या परलोक कीर्ती मिळवण्या प्रभूचे गुण तू. अलख निरंजन
चिंतन श्रीपाद वल्लभ. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. जय अलग निरंजन. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरु. हरि ओम नमः शिवाय. व आश्चर्य वाटू लागलं. नवल नवानं दिसू लागली. कारण अशी व्यक्ती या निरंजन वनात मी केव्हा पाहिले नाही. कोण आपण? व आता पहिल्यांदा तुमची आमची भेट. म्हणून ऐका, कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ. कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ. पण आपण भोलानाथाचा मानसपुत्र हा, वीरभद्र समाजला वा बोलला. वा वा ऐकून समाधान वाटलं. कारण पण माझा देव तो शंभू महादेव त्यांचे मानसपुत्र आपण. पण इथं काय करतात? या निरंजन वनाचं रक्षणाची जबाबदारी माझ्या माती आहे. निरंजन वनात कारण या निरंजन वनात असणारी सुवर्णमयी पुष्प आहे प्रतिदिनी आईला नेऊन द्यावी. कारण माझी आई भोलानाथाचे पूजन करत आहे. त्या पूजनाकरता ही सुवर्णमय पुष्प कैलासी घेऊन जातोय. या श्वेतवर्णाच्या पुष्पाचं रक्षण तुम्ही करता या निरंजन वनात. ऐकून माहिती आहे, पण शंभू महादेवाला श्वेतवर्णाची आपण या मार्गाने कुठं निघाला? एकच. आता तुम्ही देवतांचे पुत्र आहात. मग मी माझ्या कर्तव्यासाठी या समोरच्या मार्गाने याच मार्गाने पलीकडे मला जायचंय. मच्छिंद्रनाथ, कारण तुम्ही म्हणता की या मार्गाने तुम्हाला पलीकडे जायचं आहे. पण पहा, पलीकडे जाण्याकरता यावेळी अनेक मार्ग आहेत. त्या मार्गाने चला. या मार्गाने तुम्हाला जाता पण येईल. वीरभद्र, या मार्गाने जर का मी गेलो असेल ना तरच माझा कार्यभाग पूर्ण होणार. मच्छिंद्रनाथ, तुम्ही म्हणता की या मार्गाने गेलो असेल तर माझा कार्यभाग पूर्ण होणार आहे. पण जोपर्यंत माझ्या आई बाबाची आज्ञा मला होत नाही तोपर्यंत हा मार्ग कोणालाही मी दिलेला नाही. प्रत्येकाला आपल्या माती दिलेली जबाबदारी आपल्या कर्तव्याची निभावणं याची पूर्णता कल्पना या मच्छिंद्राला आहे. पण या निरंजन वनाच्या ठिकाणाहून जाणार त्या श्वेतवर्ण पुष्पांना मी हात लावणार नाही. तुमचे काही या ठिकाणी नुकसान होईल असं मी वागणार नाही. फक्त या मार्गाने मला जायचंय. पण मच्छिंद्रनाथ, कारण या निरंजन वनाची रक्षणाची जबाबदारी माझ्यामध्ये. आता तोपर्यंत माझी अनुमती मिळत नाही तर तो मार्ग आपल्याला मिळणार नाही. मला विनवणीच्या शब्दाने मी सांगतोय, चला उगाच आणि थंड वातावरण आहे. मी सुद्धा तुम्हाला विनवणीने सांगतोय, माझा मार्ग सोडा. मला याच मार्गाने जायचंय. आता विनवणीच्या शब्दाला यावेळी आपण मान्यता देत नसाल तर ऐका. कारण जोपर्यंत वीरभद्र इथं आहे तर आपल्याला मार्ग मिळणार नाही. चला इथून. हे वीरभद्र, मी जो माझ्या जीवनात पाऊल उचललाय, टाकलेला पाऊल आणि हातलेला मार्ग केव्हाही माघारी घेणारा मी नव्हे. जरी तो या निरंजन वनात पण तेवढा हट्टनिग्रही आहे, तेवढा मी शांत स्वभावाचा आहे, तेवढा संतापी युक्त आहे. एवढा मच्छिंद्र करारी बनवतो याचा विचार करा. मग अशा करारी बनाला मच्छिंद्राची झुंज खेळण्यासाठी हा वीरभद्र केव्हा मागे पुढे पाहणार नाही. वीरभद्र, तुम्ही एक देवताचे माझ्या समोर देवताची आणि नामचं तत्व
आता हे तुमचं तुम्ही पहा. तू निश्चित या निरंजन वना रवती भवती जी पुष्प आहेत त्याचं रक्षणाची जबाबदारी आता मला चिंता कुणीच वाटत नाही. मी निघालोय. जरा शांत हो. ये रे ये जरा ये. तसा झोपणारा नव्हे. अरे जा रे. हे आदिमाई, हे आदिशक्ती, हे जगत जननी, नमस्कार. इच्छित मनोरथा सफला संतो. आशीर्वाद दिले एवढंच हो. सुंदर नाट्य शिको. संपूर्ण देहाचं निरीक्षण केलं. अवतीभोवती तेजोमय मध्ये एक आगळं वेगळं असं दिव्य तेज तुमच्या अवतीभोवती मला दिसू लागलं. कोण आपण? आदिमाई, आश्चर्य वाटलं. का बरं? जगाची माऊली तिला मी कोण हे कळू नये नाही का? कवी नारायणाचा अवतार या कलियुगात भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी निघालेला मच्छिंद्र नाही. कवी नारायणाचा अवतार आणि तुमची निर्मिती अशासाठी झाली. कलियुगाला सुरुवात झालेली आणि भक्ती मार्गाचा प्रसार का बरं हे आमच्या ध्यानी आलं नाही. भक्ती मार्गाचा प्रसार करण्याची तुम्हाला आवश्यकता का वाटावी म्हणून मी तुम्हाला विचारलं. आई, आम्ही भक्ती मार्गाचा प्रसार का करतो हे तुम्हा देवतांना माहित नाही. नाही माहित. मला सांगावं लागतंय. त्या वृंदेच्या शापामुळं कलियुगात देव दगडाचे होणार. अगदी खरं. आणि देवतांवरील मानवाची श्रद्धा कमी होईल, अधोगती निर्माण होईल, धर्माला जाणी येईल, देवतांना देव म्हणणार नाही. मग ते देवपण टिकविण्यासाठी तुमच्या मोठेपणासाठी त्यावेळी आम्हा नवनारायणाला बोलून भक्ती मार्गाच्या प्रसारासाठी आम्हाला प्रवृत्त केलं. मोठं महान कार्य आहे तुमचं. गोपाळ कृष्णाने तुम्हाला नवनारायणाला बोलवून तुमच्या माती जबाबदारी दिली की चला मृत्यूलोकाच्या ठिकाणी, कलियुगाच्या ठिकाणी आणि भक्ती मार्गाचा प्रसार करा. पण या तुमच्या बोलण्याचा मला वेगळा संशय येऊ लागला. याला कारण काय माहिती? 3 युगाच्या उत्तरार्धात 3 देवतांनी कलियुगाचा आराखडा तयार केलेला आहे. कलियुगात कुणी काय करावं, कसं वागावं, कसं जगावं हे ठरलं असताना 2 देवांना नकळत नारायणांना बोलवून तुमच्या माती भक्ती मार्गाची, भक्ती प्रबोधनाची जबाबदारी संपली. हेच मला आश्चर्य वाटतं. काय याची गरज आहे? याला कारण काय माहितीये? कलियुगात जो जन्माला येणार तो पूर्वकर्मानुसार, ज्याचा जन्म होईल तो पूर्व पापपुण्याचा हिशोब करूनच जन्माला येईल. 6व्या दिवशी ठरल्याप्रमाणे 7वी त्याचा भालपट लिहिणार. मग असं असताना भालपट लिहिल्याप्रमाणे मरद मानव हा जगणार. मग त्याला भक्तीचं प्रबोधन करून तुम्ही या कलियुगाच्या ठिकाणी, या कलियुगाच्या विस्तारात ढवळाढवळ होणार असं तुम्हाला नाही वाटत? आई, तुझ्या बोलण्याचं थोडस कौतुक करावं असं वाटते. कारण शिवशरुदा विष्णू, विष्णू शिव हे व्यक्ती 2 आहेत. बरोबर आहे. गुण 1 आहे. पण ब्रह्मा
विष्णुमय या त्रयदेवतेच्या अनुमतीनं विश्वाचा कारभार चालतो. मग गोपाल कृष्ण हा वैकुंठीच्या नारायणाचा 8वा अवतार. त्याला द्वापारयुगाच्या ठिकाणी नारायणाला आम्हाला पाचारण केलं. हे तुम्हा 2 देवतेला आणि तुला आधी तर आदिमायेला माहित नाही. गोपाळ कृष्णाला तुम्हाला द्वापार युगात बोललेलं खरं आहे, पण मी मगाशीच म्हणाले 3ऱ्या युगाच्या उत्तरार्धात कलियुगाचा विस्तार मांडण्यात आला. मग हे ज्यावेळी ठरलं, हे गोपाळ कृष्णाने ज्यावेळी घडविलं, त्यावेळी इतर 2 देवतांना याची कल्पना नव्हती, म्हणून मी तुम्हाला विचारलं. आणि आता तर मला असं वाटतंय ज्याप्रमाणे कलियुगात जी कलियुगाची घडी बांधण्यात आलेली आहे ते तसंच होणार. आणि त्यात ढवळाढवळ करण्याचा ना 3 देवांना अधिकार, ना तुम्हाला ना मला. मग असं असताना मला असं वाटतंय जो नास्तिक म्हणून जन्माला येईल, जो पापी म्हणून जन्माला येईल, त्या पापाला तुम्ही तुमचं महान कार्य करणार भक्ती प्रबोधनाचं, आणि ते भक्ती प्रबोधन करून त्या पाप्याचं नास्तिकपणा तुम्ही दूर कराल. मग मला एक गोष्ट सांगा, सटवीने त्याचं भालपट लिहिलं, ते बदलण्याचा तुम्हाला काय अधिकार? आता तो अधिकार आम्हाला बोलत नाही, पण सटवी प्रत्येक मनुष्य प्राण्याचं 6व्या दिवशी भालपट रेखाटतं. ते सुद्धा त्याच्या भालपटावर. बरोबर आहे. ते त्या माणसाला वाचता येत नाही आणि दिसतही नाही. अगदी खरं आहे. पण सटवी ही तुमचीच आज्ञा ना. बरोबर आहे. मग ती तुमच्या आज्ञेनं भालपट रेखाटतं. त्याप्रमाणे तुमच्या मताप्रमाणे घडू दे. मग अधर्मासाठी त्या देवानं आम्हाला पाचारण का केलं तेच तर मला कळत नाही. हे तुम्हा देवतांना कळू नये. नाही. तुम्ही देव म्हणून सांगता तरी कशाला? ऐक मच्छिंद्र, त्या नारायणांना गोपाळ कृष्णाला का बोलविलं या प्रश्नाचं उत्तर मी घेणारच. याला कारण काय माहितीये? याला कारण काय ते सांगते तुला. ज्यावेळी कलियुगाची रचना करण्यात आली त्यावेळी हे कलियुग कुणाचं? कलिदेवाचं. मग इतर 3 युगात कलिदेवाला काळीची किंमत देवतांनी दिली नाही, पण असं ठरवलं की कलियुगाच्या ठिकाणी कलिदेवाला अग्रस्थान दिलं पाहिजे. हा कलिदेवाचा हट्ट मुळीच नव्हता, कलिदेवाची इच्छाही नव्हती, पण 3 देवतांनी ठरविल्याप्रमाणे कलिदेवाला या कलिदेवाचा दाता म्हणून घोषित करण्यात आला. त्यावेळी कलिदेवाच्या मुखातून शब्द निघाले. याला कारण काय? बरेच अनुभव कलिदेवानं झेलले होते, म्हणून कलिदेवाच्या मुखातून शब्द निघाले, देव हो 3 युगात माझा मोठेपणा, माझी किंमत काय आहे मला कळली. मग कलियुगाच्या ठिकाणी तुम्ही जर मला अग्रस्थान देत असाल, मी करणार ते माझ्या मतानुसार. हे युग आहे ते माझं आहे, मी अधर्म करणार नाही आणि करणार नाही. याला कारण फार वेगळं आहे. कलिदेवाने जर अधर्म केला तर त्याला पाय बंद करण्यासाठी दक्षिणाधिपती यमधर्म बसलेला आहे. मग मी हे महान कार्य करत असताना माझ्या मार्गात जर कुणी ढवळाढवळ केली, माझ्या कार्यात कुणी हस्तक्षेप केला तर त्याला जबाबदार कोण? हा कलिदेवाचा प्रश्न. पण 3 देव या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांची ती विक्षिप्त स्थिती मी जाणली. त्यावेळी कलिदेवाला मी शब्द दिला, हे कलिदेव, कलियुगाच्या ठिकाणी तुझ्या कार्यात, तुझ्या मार्गात जर कुणी ढवळाढवळ केली असेल तर त्याला जाब विचारण्यासाठी ही आदिमाई आदिशक्ती तत्पर आहे. मग आता तुम्ही चाललात ते कलिदेवाच्या कार्यात ढवळाढवळ करण्यासाठी, म्हणूनच ते होण्यापूर्वी तुम्हाला जाब विचारण्यासाठी आणि मार्गातून पुरुष माघारी घालवण्यासाठी आदिमाई आदिशक्ती मी तुमचा देवपण राखण्यासाठी निघालो, पण ते देवपण तुम्हाला जर का मोडायचं असेल नाविलाज माझा. कारण तुमचं पूर्वनियोजित कलियुगाच्या ठिकाणी घडलं, जे काय घडायचं ते घडवायचं ते नियम ठरले. मग त्या वैकुंठीच्या नारायणानं आम्हाला पाचारण केलं कृष्णाच्या अवतारात. ते सुद्धा मला वाटतं तुमचं देवताच आणि काही पटत नाही असंच मला वाटतं. बरोबर आहे. देवतत्व आता मी भक्तीचा प्रसार करण्यापेक्षा अधोगतीचा प्रचार करतो. कारण रंगेचा शाप तरी खरा होऊ दे. मच्छिंद्र, तुझ्या मुखातून शब्द निघाले देवकार्य राखण्यासाठी मी जातो. एक गोष्ट सांगते, देवकार्य हे देवतत्व चंद्र सूर्य असेपर्यंत अबाधित राहणार आहे. ते राखण्याची गरज नाही. आणि मला तरी असं वाटतंय कलियुगाच्या ठिकाणी ज्याला देव हवा आहे, ज्याला जो देव मानतो
तो भक्ती देवाची करणारच, सांगण्याची गरज नाही. आणि मला तरी असं वाटतंय तुर्तास या कलियुगाच्या सुरुवातीला कली देवाच्या कार्यात ढवळाढवळ केले मी खपून घेणार हे सारं काही तुझं मी ऐकलं, पण मला तर वाटतंय ज्या दिमाळेनं ज्या देवतारामाच्या 3 युगाच्या ठिकाणी नाना अवतार घेऊन जी का देवताला सहाय्य केलं, तिला जर का या युगाची कल्पना नसे, नाविलाज माझा हा तुला झाला असं तरी मला म्हणावं. आणि म्हणूनच तुला जर वाटत असेल कदाचित हा तुझा समजही असेल, पण मी तुला एकच सांगते, कलिदेवाच्या कार्यात ढवळढवळ केलेली मी खपून घेणार नाही. आणि जर तुम्ही इथून मागं जात असाल तुम्हाला या कलियुगात पाप किती आणि तुमची मर्यादा सोडली तर ह्या मच्छिंद्र आपली नाट्यतत्वाची मर्यादा सोडणारा नव्हे. आज तुम्हा देवतांच्या मोठेपणासाठी इथं आम्ही नाच खदडायला सुरुवात केली, पण आज जर का तुमच्या पूर्वनियोजित होतं ते तुम्हाला आता पटवून दाखवण्यासाठी आज नाट्यतत्वात काय शक्ती आहे हे तुला मी पटवून दाखविणार. आणि तुझ्या बाबतीत माझी प्रतिज्ञा हो, माझ्या बाबतीत ऐकूया तरी. हे आदिमाये, तुला जो झालाय तो गर्व, तुला झालाय तो अहंकार. अरे वा, मग तो अहंकार तुझा एक ना एक दिवस तरी दूर करी. तुला मी माझ्या मुठीत ठेवी, माझ्या चरणाची नवी जाऊतरी कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्र म्हणून सोडली. धन्यवाद. मी ज्यावेळी इथं आले ना त्यावेळी तुझ्या अवतीभोवती मला तेजोमय वलय दिसलं. नवनारायण म्हणजे कोण, कवी नारायण म्हणजे कोण या गोष्टीची मला कल्पना नाही, अशातला प्रश्न मुळीच नाही. पण आज माझ्या बाबतीत तू प्रतिज्ञा केली, हे आदिमाया आदिशक्ती, तुला झालाय तो अहंकार, तुला झालाय तो गर्व, त्या गर्वाचं हरण करून एक ना एक दिवस तरी मी तुला माझ्या अधीन करेन, वश करेन. मच्छिंद्र, तू सामान्य नाही आहेस, तू असामान्य आहेस. मग तुझा असामान्यपणा टिकून ठेवण्यासाठी तुझ्या प्रतिज्ञेला प्रतिज्ञा मुळीच करणार नाही. पण एक गोष्ट जाताना सांगते, ज्या दिवशी माझ्या अहंकाराचं तू हरण करशील त्या दिवसाची ही आदिमाया आदिशक्ती आतुरतेने वाट पाहते. कारण आज जगन्माता आदिमाया आदिशक्तीच्या बाबतीत तू केलेली प्रतिज्ञा मला मोडायची नाही आहे. आणि म्हणूनच तुला मी शब्द देते, ज्या दिवशी माझ्या गर्वाचं तू हरण करशील, ज्या दिवशी मला तू तुझ्या अधीन करशील, त्या दिवसाची आदिमाया आदिशक्ती आतुरतेनं वाईट वाटलं फार मला. कारण जिला विश्वाच्या कोणाला कोपऱ्यात जे काही लपलंय हे सहज हुडकून काढण्याची तिची शक्ती, तिला मी काय करतोय याची कल्पना नाही. मी माझा स्वार्थ साधत नाही, मी देवतांच्या मोठेपणासाठी. पण आज
तुम्हा देवताला झाला तो गर्व, त्या गर्वासाठी माझी प्रतिज्ञा तुम्ही म्हणजे कुणी सामान्य नव्हे. अनाथाला सणात चुकलेल्याला मार्ग दाखविणारे तुम्ही. बरोबर आहे, पण काय झालं त्याला कारण आहे. मच्छिंद्रनाथ, इथं जो प्रसंग घडला तो सारा प्रसंग मी जाणलाय आणि तो प्रसंग जाणूनच आगमन माझं तुमच्यापर्यंत झालंय. पण काय ऐकायचं आहे तुमच्या मुखात. काय ते? कारण अंतरिक्षातून तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, मी जे काही करतोय ते योग्य की अयोग्य? तुम्ही जे करता ते तुम्ही अगदी योग्य आहे. तुमचं काही अयोग्य नाहीये. नारद महामुनी 3 युगा मागा पडली. त्या 3 युगात पाप किती पुण्य किती याचा आराखडा आधी मायेला माहिती नाही. आणि या कलियुगात म्हणजे कली करील त्याला प्रोत्साहन म्हणतात. आमची काय उपयोग, आमचा काय उपयोग आहे? अहो, तुमची गरज खरी या कलियुगाच्या ठिकाणी आहे. कारण ती जबाबदारी तुमच्या माथी दिली गेली, ती जबाबदारी तुम्ही परिपूर्ण करत आहात. आणि आज मी तिच्या बाबतीत प्रतिज्ञा केली आहे त्या आधी मायेला एक ना एक दिवस तरी मी माझ्या चरणाशी जमणार. मग मच्छिंद्रनाथ, तुम्ही केलेली प्रतिज्ञा तुमची सत्य होणार आहे. याला मार्ग आहे. मग ऐका, काय भोलानाथांजवळ असणारं ते काली अस्त्र, त्या काली अस्त्राची प्राप्ती जर का तुमच्या जीवनात तुम्हाला झाली असेल ना, तर तुम्ही केलेली प्रतिज्ञा सत्य होणारच आहे. काली अस्त्र म्हणजेच ही. अगदी बरोबर. मग हे काली अस्त्र मला कसं मिळेल? मिळणार. प्राप्ती ते आहे की? आणि ते काली अस्त्र कुठे आहे माहितीये का? मग ऐका, कुडाळ प्रांतात अडूळ गावी जो डोंगर आहे ना, त्या डोंगरावर ते काली अस्त्र निद्रिस्त आहे. तिथं विश्रांती घेते. कुडाळ प्रांत, अडूळगाव, आणि त्या अडूळगावच्या डोंगरावर ते अस्त्र तिथं विश्रांती घेते. आणि त्या अस्त्राची जर का प्राप्ती तुमच्या जीवनात तुम्हाला झाली असेल ना, तर तुमची प्रतिज्ञा सत्य झालीच म्हणून समजा. नारद मुनी, मला जायला कितीसा वेळ लागेल? अगदी बरोबर. त्या आशीर्वाद. मच्छिंद्रनाथ तिथपर्यंत गेले, पण तिथं जाऊन कोणत्या तऱ्हेने आपली प्रतिज्ञा सत्य करतात हे प्रत्यक्षानं आपल्याला सुद्धा पाहायला हवंय. नाटरसिको, दादा नाबर यांनी बोंबलसं 50 याप्रमाणे नाटरसिको. पण हे देवा, या विश्वाच्या चराचरात तू व्यापून उरलाय. जळी स्थळी काष्टी पाषाणी देवा तुझं वास्तव्य आहे. तू वृक्षात आहेस, तू फळात आहेस, तू फुलात आहेस. हे देवा, तुझ्या इच्छेशिवाय या विश्वाच्या ठिकाणी कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. आणि म्हणूनच तोच माझा वैकुंठीतला नारायण तुमच्यातही आहे आणि तोच माझा देव माझ्यातही आहे. आणि म्हणून तर मला एकच म्हणावं असं वाटतंय, तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात गो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात गो. माझ्यात भेटेल साऱ्यात गो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात गो.
नाही